तेल का भी है। इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कारपूलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या $690 अब्ज इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे $7.25 अब्ज घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात